दिवाळी संपून 15 दिवस झाले तरी सुद्धा आमची लाइटिंग मात्र तशीच आहे। जय आदिवासी मित्रांनो, आज घरी मात्र कोणीच नव्हतं, फक्त मी, भाऊ आणि हा छोटूच होता। त्यामुळे घरात मात्र पसाराच पसारा होता, पण आवरायचं कोणी नावच घेत नव्हतं। छोटू मस्त सोप्यावर लोळून लोळून दिवस काढत होता। आज मात्र आम्हाला दीदीकडे जायचं होतं। छोटू डॉन लगेच गाडीची चावी घेऊन पुढेच निघाला। भाऊने पहिले गाडी पुसली आणि वेडीवाकडे वळणे घेत घेत आम्ही तिघेही पोचलो। इथे आलो आणि बघतो तर काय, दिवाळीचे आकाशकंदील मस्त लटकत होते। घरात आलो आणि थोड्या गप्पा टप्प्या झाल्या। भाऊची सवारी मात्र लगेच किचन मध्ये गेली। खायला तर मात्र खूप सारी फळे होती, पण मात्र काहीच खाल्ले नाही। मग काय, दीदीने राजेश दादासाठी स्पेशल दिवाळीचा फराळ आणला। मस्त चकल्या करंज्या खाल्ल्या आणि आरशात उभं राहून पहिले फोटो काढून घेतले। भाऊने लगेच आपली धूम काढली आणि सर्व संघटना घेऊन पाणीपुरी खायला आलो। हा भाऊ मात्र लाजत लाजत पाणीपुरी खात होता आणि याचं तरी वेगळंच। पाणीपुरी संपत नाही तोपर्यंत भाऊची नजर मात्र पावभाजीवर पडली। मग काय, पावभाजी पण खाल्ली। आता मात्र आम्ही सर्व घरी जातो, तुम्ही मात्र तेवढं